आता सविस्तर वृत्त। अकोल्यातील अकोटमध्ये एका सावत्र बापानं आपल्या 9 वर्षाच्या चिमुकल्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। दर्शन वैभव पळसकर असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे। आपण इथे जे पहाडी टप्पा आहे अकोट आणि अमरावतीचे बॉर्डरवर शहानूर सँक्च्युरी जे आहे ते इथून जवळपास 10 ते 12 किलोमीटर असेल, जे मोठे मेळघाट टायगर रिझर्वचा एक भाग आहे। त्या टप्प्यामध्येच आपल्याला हे जे आरोपी आहेत, ते जे संशयित इसम जे आरोपी आहे ते म्हणत होते की त्यांनी कुठेतरी जे मुलं आहे त्याचे इस्माला त्याची बॉडीला इथे कुठेतरी टाकलेलं आहे। तर मागचे 10 तासपासून सातत्याने अकोट उपविभागचे जे आपले पोलीस अधिकारी आणि अंमलदार आहेत, ते अकोट ग्रामीणचे असो किंवा अकोट शहरचे असो, त्यांनी परिश्रम घेऊन ते बॉडीला फायनली शोधलं आहे आणि त्या बॉडीला आपण शोधून त्याला PM आणि इन्क्वेस्ट आणि इतर कार्यवाहीसाठी पुढे अकोटला पाठवलेलं आहे। हे अत्यंत दुःखदायक घटना आहे, परंतु ह्याच्यात अकोट आपले पोलीस टीमनी जे परिश्रम घेतलेला आहे त्याचे मागे एकच कारण आहे की आम्हाला सर्वांना त्या 9 वर्षाच्या मुलासाठी इन्साफ पाहिजे आणि आम्हाला ते न्याय पाहिजे आणि आपली हाच धारणा राहते, आपला हाच हेतू राहते की आपण लवकरात लवकर 10 ते 12 पुढचे 1 किंवा 2 आज किंवा उद्या जास्तीत जास्त करून आपण ह्याची चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न करू। आत्तापर्यंत आपण जे काही कारवाई केलेली आहे ते नवीन जे कायदा आहे BNSS, ज्याच्यातले भरपूर काही स्ट्रिक्ट प्रिकॉशन्स दिलेले आहे। प्रत्येक गोष्टीची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली पाहिजे, प्रत्येक गोष्टीच्या एक ई-साक्ष्य म्हणून ॲप दिलेला आहे, वेगवेगळे प्रोसिजर्स दिलेले आहे। आत्तापर्यंत जे काही आपण केलेलं आहे ते सर्व त्या प्रोसिजर्सला मनात धरूनच केलेलं आहे आणि आमची अशी आशा आहे की पुढे सुद्धा आपल्याला ह्या केसमध्ये चांगले रिझल्ट्स दिसण्याला भेटणार आहेत। धन्यवाद।